नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ दत्त आणि निखिल. मी त्यांना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय नो डबल चिन दिसते, घरी जाऊन तब्येत थोडी वाढून आली मी. असो, तुम्हाला आपल्या आजच्या बॅकग्राऊंडवरनं कळलं असेल की येस मी पुण्याला आपल्या घरी परत आली आहे आणि इथून ब्लॉग सुरू करते आहे. मला खूप टेन्शन होतं कारण घरात प्रचंड धूळ होती. पण माझी मैत्रीण आणि आमच्या कामवाल्या मावशी यांनी मिळून ती इथे बसली होती आणि त्यांनी सगळं क्लीन केलं, वॉशरूम, हॉल, बाल्कनी. मला इतकं बरं वाटलं नाही तर मला खूप टेन्शन आलं होतं कारण सख्खी आल्याला खेळणार हे मला माहीत होतं. आणि हे एवढं सामान आहे जे पुढच्या 2 दिवसात किंवा आजच्याच दिवसात मला अरेंज करायचं आहे. तिकडच्या 2 कॉर्नरच्या, ती रेड आणि व्हाईटवाली जी बॅग आहे ती निखिलची बॅग आहे, जी ती जो US ला घेऊन गेलेला होता. तर ते अनपॅक करायचं बाकी आहे. तर थोडंसं सामान ह्या व्हाईट बॅगमध्ये काढून आणलेलं होतं, जे घरी जायचं होतं आई तात्यांचं किंवा दादा वहिनीचं. ती बॅग आम्ही रिटर्न आणली आहे. अदरवाईज सगळं सामान माझं आणि सखीचं आहे. आता मी 2 महिन्यासाठी गेलो होतो म्हणून मग एवढा संसार तर नेणं गरजेचं होतं. आता परत आणल्यानंतर असं झालं की बापरे. आणि हे मी असंच ठेवणार आहे कारण मी इथे ठेवलं तरच ते पटकन मार्गी लागेल. जर मी आत कुठेतरी नेऊन ठेवलं तर मग ठीक आहे, हो असं नाही करता माहीत नाही ते किती दिवस चालतं. सखी मात्र खूप खुश आहे. आल्या आल्या तिच्या करामती सुरू झाल्या आहे. सखी हाय कर. हाय नाही करत काय. आल्याला तिचा घोडा खेळणं सुरू झालंय. काय बेटू, तिच्या सोफ्याखाली बॉल गेलाय, तिला तुम्हाला काढायला लावायचा आहे, त्यासाठी एवढे प्रयत्न चालू आहे. काय तिकडे यांना सांग, तू कुठे आली? तू पुण्याला आली, पप्पाच्या घरी आली. सखी पापाच्या घरी आली. सखी आणि मम्मा दोघं टॅन होऊन आले. कसे होऊन आले सखी आणि मम्मा? भुबू नाही, ती माऊ आहे. सो सखी आधी गाडी झोपली होती कारण त्या सकाळी खूप लवकर उठली होती. बट शेवटचा तासभर तिने आम्हाला इतका त्रास दिलाय गाडीत पुढून मागे मागून पुढे असं करता निखिल अगदी उरलेले शेवटचे सामान आहे, शूज वगैरे, ते आणायला गेलाय. काय बेटू, चला मी सखीचा बॉल शोधते आणि पुढे जे काय होईल ते आजपासून ब्लॉगमध्ये शेअर करते. सो स्टे ट्यून. ओके, तर माझं ना बेसिक आवरून झालं आहे. बेडशीट वगैरे मी टाकून घेतले आहेत. घरं तर क्लीनच होते, बऱ्यापैकी क्लीन होते, त्याच्यामुळे मी त्याला काही हात नाही लावला आहे. कपडे जे काही होते ते धुवायला टाकले आहेत, म्हणजे मशीनला लावले आहेत. थोडंफार सखीचं आवरलं आहे आणि मी हा पॅक, मला आंघोळीला जायचं त्याच्या आधी मी हा पॅक लावला आहे, D10 पॅक. कारण किती वाईट स्किन दिसत होती तुम्ही पण बघितलं आहे. बट माझा हा जो अवतार याच्यापेक्षा एक वाईट अवतार आहे, तुम्हाला दाखवायचा आहे. चेहरा लक्षात ठेव. डबल चिन दिसते निखिलची. कोणीतरी कमेंट केली होती की दादा बारीक होऊन आलाय तिकडनं, दादाला खाऊ घाल. दादा डबल चिन घेऊन आलाय तिकडनं. तिसरं टाचरं दिसू राहिलं रे डोक्याला. लहानपणीचे प्रथा. टाके किती पडले तेव्हा निखिलला सगळीकडे. सो असा निखिल आय थिंक तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल आणि असा निखिल आपल्याला परत कधीच बघायला नाही मिळो. बिकॉज या चेहऱ्यावर सगळ्यात वाईट रिॲक्शन माझी होती. त्याच्यानंतर लास्ट टाइम जेव्हा निखिल खाली वहिनी भेटला आता, भाऊजी एकदम घाण दिसताय म्हणे. सेम बोलायला ओळखलं बी नाही मला सखी ओळखेल की नाही हा पण प्रश्न पडला होता. लास्ट टाइम असाच एकदा कधीतरी अवतार घेऊन आम्ही नाशिकला गेलो होतो आणि वहिनीच्या हातात पाणी चिनी होती. ची दाजी तुम्ही किती घाण दिसताय. ठीक आहे, बोकांना पडताय जे काही आहे ते, म्हणजे मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. बट निखिलला ऍक्च्युली दाढी आणि केस सूट करतात, त्याच्याशिवाय तो असा कसा तरी दिसतो. नाही, आता हे असंच ठेवणार आहे पण दाढी वाढवणार आहे काय. आणि तो जेव्हा हे करून फक्त दाढी सोडून तेव्हा ते डिरेक्टली अफजल खान दिसत होता. वाईट हे दिली मी तुला, तू तसाच दिसत होता कारण आपल्याकडे सगळ्यांचे केस असतात. हा मग थोडे कमी ठेवल ना मी. जे काही आहे तर आय थिंक तुम्ही या अवताराला खरंच नाही, तुम्ही दादा कधी असं इमॅजिन नसेल केलं. एक नंबरला ट्रेंडिंग व्हिडिओ चालणार आहेत. टकलू हैवान. चलो, आम्हाला पुण्याला येऊन खरंच खूप बरं वाटतंय. मी सखी तू कुठे आली? ते सांगितलं ऑलरेडी, मी पुण्याला आली आहे. हे सगळीचं लक्ष कोणाचं फक्त पापाने आणलेल्या चॉकलेट्स कडे. पापा मला खूप सारे गिफ्ट घेऊन आलाय जे आम्ही पण अजून बघितलेले नाहीये आणि आय डोंट थिंक या ब्लॉग मध्ये बघू. का रे, या ब्लॉग मध्ये दाखवशील का आम्हाला आमचे गिफ्ट? दाखव ना. ओके, तो दाखवत असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. सो आता बेसिक जे काही आहे अजून वरचं तेही आवडते, पण आता यापुढे ब्लॉग मी कंटिन्यू करायचा ट्राय करेल.
हे गंडलंय बरं का थोडं करे एकटं हम्म? त्याला लय माणसं- सखीला इतक्या माणसांची सवय लागली आधी नाशिकला पण लोक होते आणि मागच्या 10 दिवसात तर ती सकाळी भाऊंच्या घरी गेल्यानंतर एक रात्री घरी येत होती. तिला तिथे इतक्या नवीन नवीन आत्या आजी सगळे भेटत होते. तिला कोण कोण घेऊन फिरत होतं. त्याच्यामुळे तिला इथे आल्यानंतर थोडं होतंय असं की अरे गंडली ती थोडी. थोडं हे किंवा नाही कोणी तर तात्या तरी घेऊन फिरायचे. तर इथे तिला जरा असं वेगळं वेगळं वाटतंय. पण होईल 1-2 दिवसात सवय, कारण आम्हाला तर तिच्या शाळेचं बघणं पण खूप गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही आज आलोय, कारण मी महिन्याला तर आम्हाला जायचंच आहे अजून 15-20 दिवसांनी परत एकदा. पण तो 1-2 दिवसाचा छोटासा मुक्काम असेल. पण आत्ता येणं खूप गरजेचं होतं, कारण तिचं ॲडमिशन आम्हाला तर घ्यावं लागणार आहे. डू सजेस्ट की आम्ही कोणत्या बोर्डला घ्यावं. आय डोंट थिंक की याला प्ले ग्रुपला काही बोर्ड वगैरे असतो, पण आम्ही तशी शाळा बघतोय की जिथून तिला पूर्ण कंटिन्यू करता येईल. बेटू ते लागून जाईल, ते ठेवून दे. बेटू काय ऐकायच्या याच्यात नाहीये. ठीक आहे, आम्ही दोघंही बारीक होणार आहे आता. ही डबलची आमच्या दोघांची जाणार आहे. प्रॉपर चॅलेंज घेतलंय जे उद्यापासून आम्ही सुरू करणार आहे. मला का बरं इन्क्लूड करते? तूच म्हणत होतास. म्हणजे मी बारीक होणार आहे, पण लगेच उद्यापासून नाही मी होणार तर आहे. उद्यापासूनच माझा आता करणार आहे, fast आहे उद्या. कारण मी ना मागच्या 10 दिवसात सगळं खाल्लंय. पंक्तीत बसायचो, आने दो जाने दो सगळं चालू होतं. आणि त्याच्या आधी पण थोडा इश्यू झाला होता, त्याच्यामुळे मी माझा व्यायाम पण बंद केला होता. यायच्या 15 खरंच झाला होता. तो असं बघू नको, त्या ट्रेनर दादाला माहिती काय झालं होतं. पण आता नो एक्सक्यूज, अब तो काम करना ही पडेगा. कारण माझ्या सगळ्या जावांमध्ये मी सगळ्यात छोटी, बट मी सगळ्यात मोठी दिसत होती असं मलाच फील झालं. हो, इथं इवन तू पण सगळ्यात छोटा, बट तू पण नाही, तो काय इगो बिगो हट नाही झालाय. सगळ्या गोडगोड्यात दिसायला, मी पण गोड दिसायला, बट मी त्यातल्या जरा हेवी आहे असं मला वाटलं. कारण बाकी सगळ्या प्रॉपर अशा सुताई सारख्या आहे. सो मी पण होणार आहे आता. चला. पापा त्याच्या ड्युटीवर सुरू झालाय परत. काय सखी आल्या आधी मॅडमच्या खायचं बघितलंय आम्ही. तसं ना तिला मस्त घरी स्वतःच्या हाताने खायची सवय लागली होती. आता इथे पुन्हा पापा आला तर नाटक सुरू झालंय. पापा तू काय खाल्लंयस आज? आता मी दोघांनी बाहेरून मागवून खाल्लंय, कारण फक्त सखी पुरतच घरी केलाय. सखीला मी असा पुलाव केला होता जो ऑलमोस्ट संपत आलाय. सखी कुठे गेलीये? वाईट झोप येते आज. ऍक्च्युली खाली खूप मोठं होळीचं सेलिब्रेशन चालू आहे आणि आम्ही मस्त घरात आहोत. आणि हे बघा हाय. बाय द वे आज ना मी सखीला वेगळा टॉप काढला होता घालायला. हा तिने चूज केलाय. मला हेच घालायचं. आणि आता टिकली पण आणली लावायला. एकदम मोठा करा. मोठा भरत आलाय आता. कशाचा मोठा? कट टू डे 2 रात्री. त्यानंतर मला काही शूट करता आलं नाही आहे, म्हणून सकाळी शूट करते आहे. पण एक गोष्ट जाणवली आहे, कुठेही राहा, माहेरी मी आरामात होते, सिन्नरलाही आरामात होते, बट जे सुख स्वतःच्या घरात आहे ना, असली मस्त झोप लागली आहे. डेफिनेटली इथे कामं असतात, सखीची जबाबदारी असते तरी, बट माझं घर मला जास्त आवडतं. तशीच काही ती फिलिंग होती. तर येस, आजचा ब्लॉग मी इथेच फिनिश करते. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आय नो ब्लॉग खूप छोटा झाला आहे आजचा पण, बट इथून पुढे जे आहे ते मी कंटिन्यू करेल, आपले जे डेली ब्लॉग्स आहेत ते उद्यापासून. बट या आज आता हेच काय जे घरातलं उरलं काम आहे, उरलं नाही, खूप सारं काम आहे. धुणं लावायचं आहे किती, कारण आमचे बरेच कपडे आहेत. घर सेट करायचं आहे. सखूबाई उठली आहे आणि आजपासून आमच्या पापाचं पुन्हा ऑफिस सुरू होणार आहे आणि आमचा पापा डायरेक्ट वाहून जातो कंपनीत. ह्याची तुम्हाला आयडिया असेल. आज मला नाही गिफ्ट्स वगैरे दाखवता आले, बट नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सगळं तुम्हाला प्रॉपर दाखवते. सो येस, आजचा ब्लॉग इथेच फिनिश करते. आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपलं ते कमी होत चाललं आहे सध्या. आणि येस, आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं तेही खाली कमेंटमध्ये सांगा. आणि एक छोटा हार्ट आमच्यासाठी तो बनत आहे. चला, उद्या भेटूया. बाय.